SRA प्रकल्प म्हणजे सुरू आहेत ठाण्यामध्ये, या संदर्भात आपण विधिमंडळात देखील आवाज उठवला होता आणि आज नागरिकांची तेच समस्या घेऊन SRA कार्यालयामध्ये भेट दिलेली आहे. बैठक देखील पार पडलेली आहे. सकारात्मक बैठक झालेली आहे का? अधिकाऱ्यांनी आणि विकासकांनी काय आश्वासन आपल्याला दिले? बघा, ठाण्यामध्ये अनेक SRA प्रकल्प सुरू आहेत. त्याच्यातले काही जरी सुरळीत चालू असले तरी मोठ्या संख्येने जे प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्टीवासियांची दिशाभूल पण झाली आहे, फसवणूक पण झाली आहे आणि त्याच्यामुळे MPIDचा कायदा जो आहे तो या विकासकावर पण लागू करण्याकरता मी आग्रही मागणी विधिमंडळामध्ये केली आहे. पण प्रत्यक्ष देखील SRA प्रकल्पाच्या संबंधामध्ये आज पोखरण नंबर, सुभाषनगर, गांधीनगर हा भाग आहे, त्या ठिकाणी खूप वर्षापासून प्रलंबित आहे हा SRAचा प्रकल्प आणि त्याच्यामुळे लोकांचा आक्रोश फार मोठा होता. माझ्या जनसंवादच्या इथे या ठिकाणी या लोकांनी मला वेळोवेळी येऊन सांगितलं आणि आज त्या दृष्टीने बैठक संपन्न झाली आहे. SRAचं काम ठप्प होतं, त्या ठिकाणी पात्र अपात्र योग्य पद्धतीने अशा प्रकारची तक्रार होती. भाडं 8 वर्ष, 10 वर्ष, 4 वर्ष लोकांना मिळालेली नाही. म्हणजे किती यांची कुटुंब जी आहे ती उद्ध्वस्त करायला निघालेले आहेत विकासक, अशी परिस्थिती होती आणि त्याच्यामुळे या सगळ्यांचा आज आम्ही एकत्रित बैठक घेतली. विकासकाचे प्रतिनिधी, या SRAचे अधिकारी आणि नागरिकांचे, त्या ठिकाणच्या रहिवाशांचे प्रतिनिधी आणि या बैठकीच्या निमित्ताने आज ठोस अशा प्रकारचे काही निर्णय पण झाले. शेवटी हे आधीच व्हायला पाहिजे होतं, परंतु ठोस निर्णय झाले की येणाऱ्या 3 महिन्यामध्ये ज्यांची 8-8 वर्ष देखील भाडी थकली आहे तर त्याची अंतिम यादी तयार करून त्यांच्या खात्यामध्ये भाडी जी आहे ती पाठवली जातील. त्या ठिकाणचं काम जे आहे ते एका आठवड्याच्या आतमध्ये जी पहिली इमारत आहे ते पहिल्या इमारतीचं काम जे आहे ते सुरू होईल आणि 1 महिन्याच्या नंतर उर्वरित 3 इमारतींची कामं जी आहेत ती सुरू झालेली असतील आणि ती अखंडितपणे कामं राहतील आणि त्याच्यानंतर जनरल बॉडी मिटिंग पण होईल. अशा प्रकारचे काही ठोस असे निर्णय की ज्याचं लिखित रूपाने मिनिट्स पण तयार होतील आणि त्याच्या उपर जर या पद्धतीने त्यांनी जर केलं तर त्या ठिकाणी बिल्डरवर, विकासकारावर कारवाई केली जाईल. त्याच्यानंतर अजून मी एक विषय त्यांना सांगितला की एकच नाव वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावावर कंपन्या, विकासकाच्या कंपन्या निर्माण करतं आणि निरनिराळ्या ठिकाणी काम करतं. त्याच्यामुळे एका ठिकाणी तर काम केलेलं नाही तर दुसऱ्या ठिकाणी कसा करणार तो, आणि त्याच्यामुळे ते तपासून त्याला ब्लॅकलिस्ट करा, त्यांना मान्यता देऊ नका. एकाच वेळेला 4-4 SRAचे प्रोजेक्ट घ्यायचे आणि प्रत्यक्षामध्ये एकही प्रोजेक्ट करायचा नाही आणि अशा विकासकांना जर SRA मान्यता देत असेल तर ते याच्या पुढे चालणार नाही. त्यांना तुम्ही रिजेक्ट करा, तर आणि तरच ह्या सगळ्या झोपडपट्टीवासियांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. नळपाड्यातल्या जे प्रवर्तक आहेत त्यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी काही आरोप केलेले आहेत, त्याच्यामध्ये नगरसेवक SRA यांचं देखील नाव त्यांनी घेतलेलं आहे. काय मला कल्पना नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी जे विकासक येणार आहेत त्याच्यामध्ये SRA यांचं देखील नाव आहे. नाही, जे पात्र असतील तोच माणूस येईल शेवटी आणि त्याच्यामुळे असं नाही आहे की हे काही मॅच फिक्सिंग नाही आहे. जो पात्र होईल, जो बिल्डर जो आहे, जो विकासक येईल, तो जो समोर येईल त्याची पात्र अपात्र, त्याची केवढी कॅपॅसिटी आहे, त्याचं काय आर्थिक ताकद आहे हे बघितल्यावरच त्या ठिकाणी दिलं जाईल. गृहनिर्माण संस्था आहे त्या ठिकाणी त्यांनी खास करून हे संपूर्ण आरोप केलेले आहेत. नाही, ठीक आहे ना, आरोप जरी केलेले असले घरामध्ये येऊन तरी देखील प्रयत्न केला असं त्या ठिकाणी आहे ना, ते जरी आरोप केलेले असतील तरी आज तर या गांधीनगर, सुभाषनगरचा विषय चालू आहे. तो नळपाड्याचे रहिवाशी, बघा, रहिवाशाच्या बाजूने आम्ही शेवटपर्यंत जो झोपडपट्टीवासी आहे त्याला पूर्णपणे न्याय मिळण्याकरता जे जे करायला लागेल ते आम्ही करणार आणि त्याच्यामुळे तिथला विषय आला तर तो देखील आम्ही. सर, जे काही डेव्हलपरने वारंवार रहिवाशांना धमक्या देत त्यांच्यावरती खोटे गुन्हे देखील दाखल केलेले आहेत, काय सांगाल याबद्दल? नाही, हे खपून घेणार नाही. लोकशाही आहे, जनतेचा हक्क आहे. जो गोरगरीब गरजू माणूस आहे, झोपडपट्टीवासी आहे, तो त्याच्या न्यायाकरता तोड उघडणार आहे आणि जर कोणी या ठिकाणी दहशत निर्माण करत असेल तर ते खपून कसं घेतलं जाईल? नाही घेतलं जाणार आणि ते देखील आम्ही SRAला सांगितलेलं आहे आणि पोलीस खात्याला देखील सांगितलेलं आहे.
सर, यामध्ये 17 वर्ष एखादा प्रकल्प रखडला जातो, यामागचे नेमके कारण काय? बघा की अनेक वेळेला विकासक SRAचे अधिकारी देखील त्यांना काही मुदत द्यायचा प्रयत्न करतात. सुरुवातीला मुदत द्यायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यानंतर तो प्रकल्प योग्य वेळीला त्या ठिकाणाहून जर त्यांनी काढला नाही तर मग अजून तो त्याच्यामधले प्रश्न जे आहेत ते उभे राहतात. आणि ठाण्यामध्ये अनेक प्रकल्प असे आहेत त्याच्यामुळे SRAने देखील बघा SRAमध्ये जे CO आहेत ते तर मी विधिमंडळात पण सांगितलं ते पार्ट टाइम CO कामाचे नाहीत. इथे एवढे मोठं SRA आहे, अनेक प्रकारचे SRAचे प्रकल्प या ठिकाणी आहेत आणि काही वेळाकरता येणार आणि जाणार असे नाही. त्यांना इथे सक्षम माणसं बसवायला पाहिजेत. मी शासनाकडे या दृष्टीने पण मागणी केलेली आहे आणि हे तपासून बघण्याचं काम शेवटी SRAच्या अधिकाऱ्यांचं आहे आणि ते त्यांनी केलं पाहिजे. SRAचे अधिकारी देखील बिल्डर धार्जिणे आहेत का, असा देखील सवाल उपस्थित होतो. अनेक वेळेला लोकांच्या मनामध्ये ही शंका येणं स्वाभाविक आहे. कारण की विकासकाच्या बाजूने जसं अनेक वेळेला महारेरा जे आहे ते विकासकाला मुदत देते आणि जो त्या ठिकाणी बुकिंग केलेला रहिवासी असतो त्याचा EMI जो आहे तो त्याला भरायलाच लागतो, त्याचा हप्ता जो आहे तो त्याला भरायलाच लागतो, त्याला काही मुदत मिळत नाही आणि त्याच्यामुळे हे अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या घटना होतात. पण कदापि SRAचं कार्यालय जे आहे हे समन्वय साधलं पाहिजे त्यांनी आणि प्रथम इंटरेस्ट जो आहे तो तिथला झोपडपट्टी वासियाला केंद्रबिंदू बांधून त्यांनी पुढच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करायला. सर, यामध्ये 2100 लोक पात्र असल्याचं दाखवलं गेलं, पण आपण जर पाहिलं की 1600 लोक यामध्ये पात्र आहेत. त्यासाठी काय कारवाई? त्यासाठी देखील बघा हे सगळं काम पारदर्शक झालं पाहिजे आणि त्याच्यामुळे याच्या पात्रतेसंबंधी अपात्रतेसंबंधी चौकशीची मागणी जी आहे ती या बैठकीत पण केली आणि ते देखील त्यांनी मान्य केलं. समाज विकास खात्याने काही काळामध्ये ती चौकशी करून नेमके पात्र आहेत का अपात्र आहेत हे तपासून त्यांनी या ठिकाणी सादर करायचे.